अगदी शाळेत असल्यापासूनच नीताला नवीन वस्तूचे फार आकर्षण होते. ती लहान असताना दरवर्षी तिला शाळा सुरू झाल्यावर नवीन स्कूल बॅग, नवीन वॉटर बॉटल, नवीन टिफिन लागत असे. जर तिला हे सर्व नाही घेऊन दिले तर ती तिच्या बाबावर नाराज होत असे. आईविना पोर ती, त्यामुळे तिचा बाबा तिचे सगळे हट्ट पुरवत असे. हो, नीताची आई ती 7 वर्षाची असताना कॅन्सर या आजाराने हे जग सोडून गेली. तिच्या बाबाला सगळ्या नातेवाईकांनी समजवले की तू दुसरं लग्न कर. नीता अजून खूप लहान आहे आणि तिला आईची गरज आहे. पण नीताच्या बाबाला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्या दिवसापासून तोच नीताची आई आणि बाबा दोन्ही झाला होता. एकटी मुलगी असल्यामुळे नीता थोडी लाडावलेली होती. पण तरीही तिच्या बाबाने तिला योग्य ते संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता. आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे नीताच्या बाबाने तिला नवीन वॉटर बॉटल आणि टिफिन घेऊन दिला. नीता हे पाहून खूप खुश झाली. तिला वॉटर बॉटल खूप आवडली. काही दिवसातच ती तिची फेवरेट बॉटल बनली. एके दिवशी काय झाले तर कॉलेजमधून घरी येताना एक गोष्ट घडली. नीता ट्रेनची वाट बघत थांबली असताना तिला एक 10-12 वर्षाची मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आढळली. मळकट व फाटलेला फ्रॉक, तसेच कित्येक दिवस आंघोळ केली नसेल तसा चेहरा, विस्कटलेले पण त्यातही जमेल तशी वेणी घातलेले केस. एकंदरीत तिचा पेहराव असा होता. तिच्या हातात कसली तरी पिशवी होती. तेवढ्यात ट्रेन आली. नीता ट्रेनमध्ये चढली. त्याबरोबर ती मुलगी देखील त्याच ट्रेनमध्ये चढली. दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. ती मुलगी क्लिप विक्रेता होती. ती ओरडून तिचे क्लिप्स विकण्याचे काम करत होती. एका बाईने तिच्याकडून काही क्लिप्स घेतले. ती मुलगी त्या बाईकडून पैसे घेत असताना तिची नजर नीतावर गेली. नीता तिच्या नवीन वॉटर बॉटलमधून पाणी पीत होती. कदाचित त्या मुलीच्या घशाला सुद्धा कोरड पडली होती. तिने लागलीच नीताकडे पाणी मागितले. नीताच्या वॉटर बॉटलमध्ये अजूनही बऱ्यापैकी पाणी शिल्लक होते. नीताला काय करू हे सुचत नव्हते. पण तिला त्या लहान मुलीची दया आली. मग तिने अजून काही विचार न करता त्या मुलीला पाणी पिण्यासाठी तिची नवीन वॉटर बॉटल दिली. ती मुलगी बाटलीला तोंड न लावता पाणी पिण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला ते काही केल्या जमत नव्हते. मग नीताने तिला तोंड लावून पाणी पिण्यास सांगितले. आणि ही बॉटल तुलाच ठेव, म्हणजे हवे तेव्हा तुला ह्या बॉटलमध्ये पाणी भरून पिता येईल, हे देखील ती म्हणाली. ती मुलगी काहीतरी मोठं मिळाले ह्या आनंदाने खूप खुश झाली. नीताला थोडे वाईट नक्की वाटले. पण तरीही कोणाला तरी मदत केल्याचे समाधान आज तिच्या चेहऱ्यावर होते. तिने घरी आल्यावर तिच्या बाबाला आज घडलेली सगळी हकीकत सांगितली. तिच्या बाबाला नीताचा खूप अभिमान वाटला. तसेच आईविना मुलगी वाढवून तिच्यावर योग्य संस्कार झाले याचेही कौतुक वाटले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे नीता कॉलेजला गेली. तर त्या दिवशी येताना ती सेम मुलगी तिच्या ट्रेनमध्ये होती. त्या मुलीने नीताकडे बघून स्माईल केली आणि तिच्या हातात पेपरमध्ये गुंडाळलेले एक पाकीट दिले व ती मुलगी म्हणाली, ताई, तुम्ही कोणताही विचार न करता मला पाणी देऊन माझी तहान भागवलीत आणि ही इतकी महाग पाण्याची बॉटलीही दिलीत. पण मी ही बाटली फुकट कशी घेऊ, म्हणून तुम्हाला माझ्याकडून एक छोटीशी भेट. प्लीज नाही म्हणू नका. असे म्हणून ती मुलगी दुसऱ्या स्टेशनला उतरून गेली. नीताने ते पाकीट उघडून पाहिले तर त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या 4 क्लिप्स होते. नीता मंद हसली आणि याच विचारात ती घरी आली आणि पाहते तर काय, तिच्या बाबाने अगदी सेम तशीच वॉटर बॉटल नीतासाठी आणली होती. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.